हॅलो स्टुडंट्स, आतापर्यंत आपण वर्कचं पाहिलं, एनर्जी पाहिली व एनर्जीचे प्रकार पाहिले, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. आता मी एक प्रश्न विचारते की डू वी हॅव द सेम कपॅसिटी टू डू अ सेम वर्क? म्हणजे आपल्या सगळ्यांची सेम कपॅसिटी आहे का एखादं काम करायची? तुमचं उत्तर काय आहे? साहजिक आहे, नो. बिकॉज वी हॅव अ डिफरंट कपॅसिटी टू डू अ सर्टन वर्क. प्रत्येकाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते एखादं काम करायचं, बरोबर आहे. तर काही पर्सन जे आहे ते जास्त काम करतात, काही पर्सन कमी काम करतात. एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते. सपोज एखादा म्हातारा माणूस आहे, त्याला एक काम आपण जर करायला दिलं सपोज, आणि तेच काम आपण एक यंग व्यक्ती आहे त्याला काम करायला दिलं, बरोबर आहे. मग आता हू कॅन डू द फास्ट वर्क? बट यू कॅन से obviously the young person can be do the fast work than that of the old person. बरोबर आहे. म्हणजेच यावरून तुम्ही काय सांगता की प्रत्येक व्यक्तीचा काम करण्याचा रेट जो आहे तो डिफरंट असतो, बरोबर आहे. म्हणजे ह्यावरून आपण नवीन टॉपिक डिस्कस करणार आहोत. त्याला म्हटलं जातं, त्याच्याशी रिलेटेड जो टॉपिक आहे त्याला म्हटलं जातं पॉवर. मीन्स आता पॉवर म्हणजे काय? तर पॉवर म्हणजे रेट ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड ॲज अ पॉवर. म्हणजे कुठलाही जो काम करण्याचा जो दर असतो, काम करण्याची जी कपॅसिटी असते तिला म्हटलं जातं पॉवर असं म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल जर आपण हिशोब केला तर वर्डनच्या बाबतीत जर हिशोब केला तर काही व्यक्ती काम जास्त करतात, तर काही व्यक्ती काम म्हणजे एखादं काम करायला काही व्यक्ती पटकन काही थोड्या वेळातच काम करतात, पण तेच काम करायला दुसऱ्या व्यक्तीला जास्त वेळ लागतो, बरोबर आहे. मीन द टाइम टेकन फॉर द कम्प्लीट द सच अ वर्क फॉर द डिफरंट पर्सन विल बी द डिफरंट, बरोबर आहे. आणि त्यावरून आपण म्हणू शकतो की पॉवर जी आहे ती प्रत्येकाची कशी असते, डिफरंट असते. म्हणजे काही व्यक्ती फास्ट, काही व्यक्ती स्लो काम करतात, आणि ती जी टर्म एक्सप्रेस केली जाते त्या टर्मलाच आपण काय म्हणतो, पॉवर असं म्हणतो. काय म्हणतो त्या टर्मला? पॉवर असं म्हटलं जातं. मीन्स द पॉवर इज अ रेट ॲट विच द वर्क डन. द पॉवर मीन्स द रेट ऑफ वर्क ॲट विच द वर्क इज डन. Means the amount of the work done at a certain period of the time is called as a power. बरोबर आहे. किती एखादं काम करायला किती वेळ लागतो हे जे आपण ज्याच्यामध्ये मोजलं जातं त्याच क्वांटिटीला आपण काय म्हणतो, पॉवर असं म्हटलं जातं. आता हे जे पॉवर आहे म्हणजे रेट ॲट विच द वर्क इज डन आपण असं म्हटलं. आता त्याचं जर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की आता त्याचा फॉर्म्युला जर आपण तयार केला तर रेट ऑफ वर्क मीन्स पॉवर इज इक्वल टू रेट ऑफ वर्क. मीन्स रेट म्हटलं की त्याला डिवायडेड बाय टाइम, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जो वर्क आहे कशामध्ये मेजर करता, SI युनिटमध्ये. वर्क जे आपण मेजर करतो ते म्हणजे कशामध्ये करतो, जूलमध्ये, बरोबर आहे. आणि टाइम कशामध्ये मेजर करतो आपण, नॅचरली सेकंदमध्ये मेजर करतो, बरोबर आहे. म्हणजे पॉवरचं युनिट काय झालेलं आहे, काय झालेलं आहे मला सांगा, जूल पर सेकंद झालेलं आहे, बरोबर आहे. पण जर एकाच वर्डमध्ये जर आपण सांगायचं ठरवलं तर ह्याचं युनिट काय आहे, तर ह्याचं युनिट आहे वॉट्स किंवा त्याला वॅट्स असं म्हटलं जातं. याचं SI युनिट आहे, वॅट असं म्हटलं जातं. जनरली दिस युनिट इज गिवन इन द ऑनर ऑफ द जेम्स वॅट. तुम्हाला सायंटिस्ट माहिती आहे जेम्स वॅट, ज्यांनी वाफेवर चाललेलं इंजिन काढलं होतं, म्हणून त्याच्यावरून त्याचं नाव त्याला दिलं झालं, त्याच्या युनिटला वॅट्स असं हे नाव देण्यात आलेलं आहे. आता ह्याचं युनिट झालं वॅट, बरोबर आहे. आता आपण जर म्हटलं की 1 वॅट, जर आपल्याला 1 वॅट असेल तर एखाद्या व्यक्तीने जे वर्क डन केलेलं आहे, 1 जूल वर्क डन इन परफॉर्म इन 1 सेकंड, देन द पॉवर कॅन बी युटिलाइज इज 1 वॅट.
आणि वॅट जो लेटर आहे ते कॅपिटल डब्ल्यू या लेटरने दाखवलं जातं. कोणत्या लेटर दाखवलं तर कॅपिटल डब्ल्यू या लेटरने दाखवलं जातं. Mean the power of the individual to do a 1 joule work in 1 second, then it is called as the power is a 1 watt. ही पॉवर किती असते 1 वॅट असं म्हटलं जातं. आता म्हणजे तुमच्या लक्षात आलं की SI युनिट काय आहे. पण जनरली इन द इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये पॉवर जी आहे ती वॅटमध्ये मेजर केली जात नाही आहे. तर ती जी पॉवर आहे ती हॉर्स पॉवरमध्ये मेजर केली जाते. कशामध्ये मेजर केली जाते हॉर्स पॉवरमध्ये मेजर केली जाते. मीन्स 1 हॉर्स पॉवर 746 watt. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 watt. आता ॲक्च्युली हॉर्स पॉवर म्हणजे काय त्यावेळी त्यांनी जे स्टीमचं इंजिन तयार केलं होतं तेव्हा त्याचं जे मेजर केलं जातं ती मेजर करण्यासाठी त्यांनी हॉर्सची पॉवर म्हणजे अक्षरशः घोडे वापरले होते की किती त्या घोड्यांची एनर्जी यूज केली जाते आणि त्यावरून नंतर ते नाव आलं हॉर्स पॉवर असं वापरलं जातं. किंवा हॉर्स पॉवर याच्या शॉर्टकटमध्ये आपण HP म्हणजे असंही लिहू शकतो. आलं लक्षात शॉर्टकटमध्ये लिहिताना HP देखील लिहू शकतो. बरोबर आहे. आता आपण बघणार की व्हॉट इज द कमर्शियल युनिट ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी. मीन्स जनरली इट इज अ मेजर इन टर्म्स ऑफ द किलोवॅट. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की वर्डन मीन्स अमाऊंट ऑफ द एनर्जी विल बी द कन्झ्युम. आपण असं म्हटलं की वर्डन म्हणजे काय की तुम्ही काल तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं की एखादा लाकडं तोडत असेल की ठराविक काम केलं तर तो थकतो. बरोबर आहे. मीन्स वेन द वर्डन इज अमाऊंट ऑफ वर्क इज डन वेन द अमाऊंट ऑफ द एनर्जी कॅन बी कन्झ्युम वी कॅन से ॲज दॅट. बरोबर आहे. मीन्स जर पॉवरच्या स्वरूपामध्ये बोललं जातं तर रेट ॲट विच द अमाऊंट ऑफ एनर्जी विल बी द कन्झ्युम असं पण म्हणू शकतो वर्कच्या ऐवजी. मीन्स द वर्क डन इज डन किंवा अमाऊंट ऑफ एनर्जी विल बी द सेम. therefore we can say the power is defined as the rate at which the amount of the energy will be the consumed. we can say as like that. बरोबर आहे. आता कमर्शियल जे युनिट आहे इलेक्ट्रिकल एनर्जीचं विच इज अ मेजर इन टर्म्स ऑफ द किलोवॅट. आता तुम्ही म्हणाल की जे आहे ते 1 किलोवॅट. बरोबर आहे. आता 1 किलोवॅट हे आपण म्हणतो. बरोबर आहे. तो 1 किलोवॅट म्हणजे काय. वन किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. हे लक्षात ठेवायचं. 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट्स. आता जर आपण डेफिनेशनच्या स्वरूपात जर बोलायचं झालं मीन्स द 1000 joules of the work performed in 1 second then it is called as a 1 kilowatt power. त्याची पॉवर किती आहे 1 किलो म्हणजे thousands of the joule work is done in 1 second then it is called as त्याची पॉवर किती असते 1 किलोवॅट पॉवर असते असं म्हटलं जातं. आता तुम्हाला मी म्हटलं होतं की इलेक्ट्रिसिटी वी कॅन यूज फॉर द डोमेस्टिक पर्पजेस. बरोबर आहे. आता ही जी इलेक्ट्रिसिटी जी मेजर केली जाते ती म्हणजे कशामध्ये मेजर केली जाते तर ती मेजर केली जाते 1 किलोवॅट आवरमध्ये मेजर केली जाते. आता जी 1 किलोवॅट आवर म्हणजे नक्की काय तर 1 किलोवॅट आवर म्हणजे काय याचा अर्थ 1000 वॅट आवर किंवा आपण असंही म्हणू शकतो 1 किलोवॅट इंटू 1 आवर म्हणजे 1 किलोवॅट आवर. बरोबर आहे. आता 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट 1000 वॅट. बरोबर आहे. आता 1000 वॅट जे आहे ते आपण ह्याच्या स्वरूपामध्ये पण म्हणू शकतो जूल पर सेकंड आणि 1 आवर म्हणजे किती सेकंड पाहू शकता किती सेकंड 3600 सेकंड.
काही सेकंद गेले. बरोबर आहे. म्हणजे 1 किलोवॅट आवर म्हणजे किती जूल? तो 1 किलोवॅट इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ जूल्स असं म्हटलं जातं. आता हे जे एक युनिट आहे तिथं 1 किलोवॅट आवरचं. आता जनरली इन द इलेक्ट्रिसिटी वी कॅन यूज फॉर द डोमेस्टिक पर्पजेस, फॉर डिफरंट पर्पज, फॉर द लाईट फॅन, ऑल दिस थिंग वी कॅन यूज इट, बट इट इज अ मेजर इन टर्म्स ऑफ द युनिट. आता आपण जनरली कुठल्याही लाईट बिल आलं तर किती युनिट आपली लाईट जळली असं आपण कॉमन वर्ड यूज करतो, बरोबर आहे. मग 1 युनिट म्हणजे नक्की काय? तर 1 युनिट म्हणजेच 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट. आलं लक्षात? 1 किलोवॅट मीन्स 1 युनिट. म्हणजे आपली जी इलेक्ट्रिसिटी आपण जी मेजर करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी, ती युनिटमध्ये मेजर करतो, बरोबर आहे. किती एनर्जी आपण कन्झ्युम करतो ती मेजर करतो. म्हणजे त्याचा अर्थ काय? की युनिट म्हणजे काय? तर 1 किलोवॅट आवर मीन्स 1 युनिट. म्हणजे समजा तुम्ही जर 500 किलोवॅट एनर्जी कन्झ्युम केली तर तुमचं युनिट किती येणार? 5 युनिट येणार. जर 500 किलोवॅट युनिट जर तुम्ही 500 किलोवॅट जर तुम्ही एनर्जी कन्झ्युम केली तर युनिट किती असणार? 500 असणार आहे. म्हणजे जेवढं हे तेवढंच ते असणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे पॉवर म्हणजे काय? तर पॉवर मीन्स रेट ॲट विच द वर्क इज डन, ऑर वी कॅन से ॲज अ पॉवर मीन्स द रेट ॲट विच द एनर्जी विल बी द कन्झ्युम इन टर्म्स ऑफ द इलेक्ट्रिसिटी, इन टर्म्स ऑफ द एनर्जी. आलं लक्षात? आणि ह्याचं जे पॉवरचा फॉर्म्युला, पॉवर झिरो वर्डन अपॉन टाईम. पॉवरचं SI युनिट आहे, वॅट हे युनिट आहे, ते W कॅपिटल W लेटरने दाखवलं जातं. आणि इंडस्ट्रीजमध्ये जे युनिट यूज केलं जातं इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये ते म्हणजे हॉर्स पॉवर. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. आणि आपण तुम्हाला मी आत्ताच बोलले होते की जनरली तर वर्क मीन्स काय? द एनर्जी विल बी द कन्झ्युम्स, बरोबर आहे. वर्डन मीन एनर्जी कन्झ्युम मीन्स द पॉवर म्हणजे काय? द रेट ॲट विच द एनर्जी विल बी द कन्झ्युम्स असं आपण म्हटलं जातं एनर्जीच्या बाबतीमध्ये. पॉवरची जे एनर्जीची पॉवर जर तर जनरली इट इज अ मेजर इन टर्म्स ऑफ द 1 किलोवॅट आवर. आणि 1 किलोवॅट इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ जूल्स, अँड 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट्स. आणि इलेक्ट्रिसिटी मग आपण जी यूज करतो फॉर द डोमेस्टिक पर्पजेस इन टर्म्स ऑफ द वी कॅन मेजर इन टर्म्स ऑफ द युनिट. आपण इलेक्ट्रिसिटी युनिटमध्ये मेजर करतो, अँड 1 युनिट इज इक्वल टू 1 किलोवॅट आवर. हे लक्षात घ्या. म्हणजे किती किलोवॅट आपण ती एनर्जी यूज केली त्याला म्हटलं तर 1 युनिट असं आपण म्हटलं जातं. हे तुम्हाला समजलेलं आहे. आता त्याच्या नोट्स तुम्ही काढायच्या आहेत. थँक्यू.